चला क्षेत्ररक्षण सजवाने मॅच सुरू करा. जवळपास 15 मिनिटं वेस्टेज केली आहेत मॅच नंतर. 15 मिनिटं झालीत अजूनही फिल्डिंग लागत नाहीये. चला लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होते. पहिला बॉल इथे जर आपण पाहिलं तर वाईड यॉर्कर त्याचा प्रयत्न होता आणि बॉल निधावच्या स्वरूपाने आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर इथे फलंदाजी करणाऱ्या टीमला रिव्ह्यू घेतलाय. वाईट करता रिव्ह्यू तो त्यांच्या माध्यमातून घेतला गेलाय. बघूया तिसरे पंच तिथे तपासतायत. इट्स अ फेअर बॉल आणि तिथे रिव्ह्यू लॉस झालाय. आता तुम्हाला या डावात रिव्ह्यू घेता येणार नाही. गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज सचिन पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं खेळलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. तिथे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं दुसऱ्या रन करता कॉलिंग आणि सुरक्षित 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. दुहेरी धावेनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 0 2 आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ त्यानंतर 2 ही धावसंख्या धावफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सचिन आणि त्याच्या विरोधात जर आपण पाहिलं तर प्रज्योत जो स्ट्रायकर एंडकडे आहे. सचिनचा पुढचा बॉल प्रज्योत करता. यावेळेस मात्र बॅटची कडा आणि विकेट कीपरचा सहारा. पहिली सफलता प्रज्योत ज्याला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन खेळाडू बाद. जो मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेस मात्र चांगला फटका बिटवीन द गॅप. दर्जेदार स्ट्रोक. बॉल वेगानं चाललाय. सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार.
पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होत आहे. यावेळेस मात्र हा चेंडू तिथे जर आपण पाहिला तर फलंदाजाला बीट करताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. 5 चेंडूचा खेळ, त्यानंतर धावसंख्या धावफलकावर एक बाउंड्री जरूर या ओव्हरमध्ये खाल्ली आहे. मात्र बाउंड्री खाल्ल्यानंतरही अगदी चांगला मारा तो मैदानाच्या आतमध्ये कार्यान्वित केला गेलाय. यावेळेस मात्र हा बॉल इनफिल्डच्या वरनं खेळलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. चेंडू सीमारेषा पार जाईल का? हो, हा बॉल चाललाय सीमारेषा पार. तिथे कव्हर्सला क्लिअर करणारा हा दर्जेदार कव्हर ड्राईव्ह, चौकार 4. आणि पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर 10 ही धावसंख्या लागलेली आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच आहे आणि ज्यामधलं पहिलं षटक ते प्रगतीपथावर आहे. हे पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 10 धावा त्या लागल्या गेल्या. या स्पर्धेच्या निमित्तानं ग्रामपंचायत पडगे चे उपसरपंच सन्माननीय यशवंतजी लहांगे साहेब ज्यांच्याकडनं 1001 रुपयाचं आर्थिक सहकार्य येते त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. मी शाखा चिटणीस विलासजी किणी साहेबांना विनंती करतो की आपण यशवंत लहांगे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरनं करावा. मॅचकडे जाऊया. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल अगदी योग्य टप्प्यावर हाताळला. विकेट कीपरच्या हातामध्ये नेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामन आपल्याला विनंती, आपल्याला मुख्य मंचाकडे फोकस करायचंय. धावसंख्या एकंदर 10 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका चांगला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहे. वड कॅच, एक दर्जेदार झेल. संपवला बॅटरचा खेळ. विकेटचं बदन, खेळाडू बाद. ₹1000 आर्थिक सहकार्य इथे आपल्याला उपलब्ध केलंय. उपसरपंच ग्रामपंचायत पडगे सन्माननीय यशवंत लहांगे साहेब यांच्या वतीनं धन्यवाद. यशवंत लहांगे साहेब. विकेटचं पतन. 2 चेंडूचा खेळ झालाय. तन्मय जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, नवीन बॅटर मयूर मैदानामध्ये आलाय बिपिनची साथ देण्याकरता. डीजे तो दुसरा वाला जो माईक आहे तोही चालू करायचा आहे. 2 चेंडूचा खेळ, त्यानंतर धावफलकावर धावसंख्या 10 आहे. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न तिथे टप्पा खाल्यानंतर आत आला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 10. डीजे दुसरा माईक आहे तोही सुरू करायचा आहे. हॅलो 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 हॅलो. श्री मनोज सखाराम राऊत इथे उपस्थित आहेत. त्यांनी मुख्य मंचावर येण्याची कृपा करावी. डीजे थोडा आवाज करा. मनोज सखाराम राऊत कुणबी समाजाचे अध्यक्ष आहेत बिरवाडी गावचे. त्यांनी कृपया मुख्य मंचावर उपस्थित राहायचं आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतो. या ओव्हर मध्ये आतापर्यंत रन्स येत नाहीये. एकच धाव आली आहे. 5 बॉल मध्ये 1 विकेट, तेही संपादित झाली. चांगली गोलंदाजी करतोय सध्या तन्मय.
यावेळेस फटका फसला, बॉल हवेत आहे, विकेट कीपर चेंडूच्या खाली आणि कॅच झालाय कॅरी, विकेट मिळेल. पहिल्या ओव्हर मध्ये रन्स आल्या होत्या, 2 बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. मात्र दुसऱ्या ओव्हर मध्ये फक्त 1 धाव येत असताना 2 महत्वपूर्ण विकेट इथे गोलंदाज तन्मयनं मिळवल्यात. 2 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम साखरे जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावर. तिचे दुसरा माईक कंटिन्यू चालू ठेवायचा, तो बंद करू नका. हॅलो हॅलो हॅलो, कॅमेरामॅन थोडं या स्वागत सत्काराकडे वळायचं आहे, तर तुम्ही कॅमेऱ्याकडे वळायचं आहे. मी राजेंद्र गावड साहेब यांना विनंती करेन की त्यांनी आपल्या श्री मनोज सखाराम राऊत यांचं यथोचित स्वागत करायचं आहे. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर निर्धावच्या स्वरूपाने टाकलाय. ओव्हर नंबर 3 ते प्रकारे बनावर येते मिलिंद यांना आपण गोलंदाजाच्या ट्रॅकवर पाहताय. अगदी योग्य टप्प्यावरची चेंडूची हाताळणी मिलिंद यांच्या माध्यमातून बॉल निर्धावच्या स्वरूपाने निघतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका, तो हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय, कॅच होतोय कॅरी, माघारी परतावं लागेल बॅटरला. आणखी एक गडी, तो तंबूच्या आसरेला परततोय. विकेटचं बदल, खेळाडू बाद. इथे पूर्वार्धाचा खेळ अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण अपेक्षा होती खूप चांगली टोटल धावफलकावर लावली जाईल, मात्र साखरे संघ, पाटीलाळी साखरे संघ जर आपण पाहिलं तर सध्या अडचणींच्या सावटाखाली आहे. यावेळेस मात्र बॅटची कडा, विकेट कीपर पुण्याचा एकदा बॉलच्या खाली तर आला होता, मात्र कॅच तिथे ड्रॉप झालाय. 1 रन ती धावफलकावर जोडली गेली. धावसंख्या 12 या आकड्यावर 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या 12 आहे. पाटील अळी साखरे आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर टीम गावदेवी उमरोळी, या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. गावदेवी उमरोळी संघ जर आपण पाहिलं तर मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. इथे बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. बॉल निर्धावच्या स्वरूपाने निघालाय. डॉट चेंडू बरोबरच एकंदर 4 चेंडूचा खेळ तो समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या 12 वर स्थिर आहे. आक्रमकता दाखवावी लागेल, दुसरा पर्याय नाही आहे इथे. पुण्याच्या एकदा खूप जास्त शफल, मात्र बॉल मला वाटतं विकेटच्या बाहेरच्या लाईनच्याही बाहेर निघालाय, त्यामुळे पंचांनी त्याला वाईट म्हणून करार केलाय. इथे रिव्ह्यू आहे तर मग घ्यायला हवा, म्हणून हा रिव्ह्यू घेतला गेलाय. बघूया तिसरे पंच ते काय डिसिजन देत आहेत. व्हाईट बॉल, रिव्ह्यू लॉस. आता रिव्ह्यू घेता येणार नाही. पुढचा बॉल, चांगला चेंडू आहे. यावेळेस उसळी घेणारा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या ओव्हर मध्ये ही धाव फक्त एकच आली आहे, ती बॅटनं, एक वाईटची. अशा 2 धावा या ओव्हर मध्ये येत असताना पाहायला मिळाल्यात. बॅटची कडा घेतली आहे, तिथे शॉर्ट फाईन लेग आहे. जोपर्यंत बॉलला स्टॉप केलं 1 रन जिथे धावफलकावर जोडली जाईल आणि एकेरीच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकताना 3 ओव्हरचा खेळ समाप्ती. एकेरीच धावफलक 14 या आकड्यावर.
शेवटचं षटक ते अजूनही प्रगतीपथावर यायचं आहे. बघूया शेवटच्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. आपल्यासोबत कुणबी समाज बिरवाडी अध्यक्ष मनोज सखाराम राऊत साहेब आहेत आणि 505 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांच्याकडनं येत आहे. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. 3 ओव्हरचा खेळ तो संपन्न झालाय आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 14 आहे. अगदीच कमकुवत धावसंख्या जी धावफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. या धावसंख्येला मोठं करण्याचा इरादा तो मैदानातनं स्पष्ट करावा लागेल. त्या इराद्यानं फटकेबाजी मैदानातनं साकार करावी लागेल. ती केली जाईल का हे आपल्याला इथे बघायचंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर अंतिम षटकाकरता गोलंदाजी करण्याकरता शुभम आलाय. पहिला बॉल तिथे फाईन लेग मध्ये वळवायचा आहे. फिल्डिंग चांगली आहे. फाईन लेग चा क्षेत्ररक्षकानं बॉलला स्टॉप केलं. 1 रन तिथे धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकताना 15 किमान 35 पर्यंतची धावसंख्या ती 4 ओव्हरच्या मॅच मध्ये गरजेची असते. शुभम याने जर विकेटची हॅट्रिक घेतली साईश ठाकूर यांच्याकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे त्याच्याकरता. आणि इथे क्षेत्ररक्षकाच्या खांद्यावर हा चेंडू लागला आणि त्यानंतर बिहाइंड विकेट फाईन लेग मध्ये चाललाय. जोपर्यंत इथे बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न केला जाईल. बॉल सीमारेषा पार केलाय. चौकारामध्ये परावर्तित झाला. इथे रन्स मिळतील 4. साईशनं प्राइज लावलंय आणि ते प्राइज लावल्यानंतर हा चौकार तो येत असताना खरं तर विकेटची संधी होती. क्षेत्ररक्षकाच्या फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या खांद्यावर बॉल पडून मग सीमारेषेच्या पलीकडे गेला. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 19 आहे आकड्यावर. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे. फलंदाजाला बीट करतोय. विकेट सॅक्रिफाईस करण्याकरता सांगितलं गेलं आणि ते विकेट ती सॅक्रिफाईस केली जाईल. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. सध्या धावफलकावर धावसंख्या फक्त 19 आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्ती. अखेरीस पाटील अळी साखरे संघ जर आपण पाहिलं तर पूर्णपणे अडचणीमध्ये आहे. कुठलाच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आक्रमकतेने खेळ करत नाहीये. कुठलाच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तो दमदार आणि दर्जेदार खेळ गरजेचा आहे आणि तो दमदार आणि दर्जेदार खेळ दाखवत नाहीये. त्यामुळे या मॅचवर पूर्वार्धाच्या खेळातच हवी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी उंबरोळीचा संघ. गावदेवी उंबरोळी आणि त्यांच्या विरोधामध्ये साखरे अशी एक महत्वपूर्ण लढत ती आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र उडवलंय हवेत आहे. इथे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय. कॅच कॅरी होतोय. विकेट मिळेल. विकेट क्रमांक 6. हा 6वा झटका पाटील आळी साखरे या संघाला लागलाय. फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच नागदाय देवी साखरे आणि त्यांच्या विरोधात गावदेवी नवसई. दोन्ही संघाचे कॅप्टन नाणेफेक करण्याकरता यायचं. यावेळेस उसळी घेणारा बॉल तिथे विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धाव चेंडू तो येतोय आणि डॉट बॉल बरोबर जर आपण पाहिलं तर धावसंख्या ती 19 या आकड्यावर स्थिर आहे. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. रन्स त्या बनताना पाहायला मिळत नाहीये. अडचणी त्या काही संपताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. यावेळेस मात्र हा बॉल त्यावरचा ही फटका तेवढासा प्रॉपर नाहीये. एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाईल. डबल करताचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा त्या सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या जातील. या 2 धावांबरोबर पूर्वार्धाचा खेळ तो समाप्तीला आला. या पूर्वार्धामध्ये धावफलकावर 21 धावा लागल्या गेल्या. विजयाकरता 24 बॉल आणि 22 धावसंख्येचं लक्ष गावदेवी उमरोळी या टीमच्या समोर ठेवलं गेलंय. गावदेवी उमरोळीचा संघ या 24 चेंडूमध्ये 22 धावसंख्येचं लक्ष कशा पद्धतीने पूर्णत्वाला नेतोय ते आपण उत्तरार्धाच्या खेळामध्ये जरूर पाहणार आहोत. मात्र हा उत्तरार्धाचा खेळ सुरू होण्याआधी आपण जाऊया टॉस बॉक्स कडे जिथे नाणेफेक केली जाईल. दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. टीम नवसई आणि हॅलो 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 टीम नवसई आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर
नागदाई देवी साखरेचे कॅप्टन ते इथे उपस्थित झालेत. टीम गावदेवी नवसई कॅप्टन आपल्याला संपर्क साधायचा आहे. चला मॅच ती आपण सुरू करतोय. विजयाकरता जर आपण पाहिलं तर 22 धावसंख्येचं लक्ष आहे आणि या 22 धावसंख्येला कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल ते आपल्याला इथे या उत्तरार्धाच्या खेळामध्ये पाहायचंय. अग्री चषक 2026 या स्पर्धेचं हे शानदार आणि जानदार आयोजन जे आपण इथे एन्जॉय करतोय. अगदी सुसज्ज आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. कारण जेवढं चांगलं आयोजन आहे तेवढंच चांगलं टीमचं जे नियोजन असेल किंवा मग या स्पर्धेच्या निमित्तानं जेही प्रेक्षक खेळाडू इथे उपस्थित आहेत त्यांच्याकरता आयोजकांच्या वतीनं 3 दिवस भोजनाची व्यवस्था केली गेली आहे. पहिल्याच बॉलवर विकेटची संधी होती आणि मिळाली आहे. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आल्यात, सिग्नल मिळाला नाही आणि त्यामुळे अपघात घडलाय. माघारी जावं लागेल फलंदाजाला. फर्स्ट विकेट डाऊन इयर, पहिला झटका. फलंदाज तन्मय तो माघारी येतोय. विकेटचं पतन होतंय, खेळाडू बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर 30-0 आहे. 22चा पाठलाग करायचा आहे. पहिल्याच बॉलवर डायमंड डक या धावसंख्येवर फलंदाज बाद झालाय. डकचेही प्रकार असतात, गोल्डन डक, डायमंड डक. त्यामध्ये डायमंड डक या धावसंख्येवर तिथे बॅटर बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. एकही चेंडू फेस न करता रनआउटच्या स्वरूपाने त्याला माघारी परतावं लागलं. दुसऱ्या फेरीच्या ज्या मॅचेस आहेत त्या फ्रेश लॉट्सने खेळवल्या जातील. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज होते. यावेळेस मात्र उडवलाय. इथेही शक्यता आहे विकेटची. चेंडू जज तर केला, मात्र तिथे हातामध्ये आला नाही. 2 धावा त्या धावफलकावर जोडल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते. या धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचली येते एकंदर 2 या आकड्यावर. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ, त्यानंतर 2 ही धावसंख्या धावफलकावर. नवसाई संघाचा संघ नाही, कारण
टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं नाणेफेक करण्याकरता शानदार शानदार दर्जेदार कव्हर ड्राईव्ह बॉल सीमा रेषा पार चौकारामध्ये परावर्तित होईल. इथे क्रिकेटचं सौंदर्य झळकवणारा हा कव्हर ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. चौकार 4. संकेत जो मैदानात आला मात्र आपलं खातं त्याला उघडता आलं नाही. तोही डायमंड डक या धावसंख्येवर बाद झालाय. 2 फलंदाज या मॅच मध्ये आतापर्यंत बाद झालेत. एक डायमंड डक तर दुसरा गोल्डन डक अशा 2 विकेटचं बदल. खेळाडू बाद. राजारामजी कोलते साहेबांच्या शुभस्ते आपण टॉस करणार आहोत जिथे नाणेफेक केली जाते. राजारामजी कोलते साहेब जे टॉस बॉक्स मध्ये जॉईन झालेत. सदानंदजी कोलते साहेब ज्यांच्या शुभस्ते इथे कॉइन स्पिन केला जाईल. सदानंदजी कोलते साहेब जे आपल्यासोबत इथे उपस्थित झालेत आणि त्यांच्या शुभस्ते आपण करतोय कॉइन स्पिन. एका बाजूनं आई गावदेवी नवसई आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर टीम साखरे या 2 टीम मध्ये नेक्स्ट मॅच ती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या सध्या जर आपण पाहिली तर 7 धावा. एकंदर 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 1 मधला. नवसाई संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि निर्णय कळवायचा. इथे 1 रन चा प्रयत्न आहे. एक सिंगल जी धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 8. पहिल्या ओव्हरचा खेळ तो धावफलकावर पूर्ण झाला आणि पहिल्या ओव्हर नंतर 8 ही धावसंख्या धावफलकावर आहे. येणारे 18 बॉल ते इथनं शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये विजयाकरता 14 बनवायचे आहेत. समीकरण ते सोपं केलंय. चांगली बॅटिंग ती सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कारण जरी 8 आले असले तरी या मॅचच्या दृष्टीने त्या खूप आहेत. कारण तुम्हाला 24 मध्ये 22 बनवायचे आहेत आणि पहिल्या ओव्हर मध्ये 8 घेतले गेले. ओव्हर नंबर 2 नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतं ऋग्वेद ज्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. बघूया ऋग्वेद त्याची गोलंदाजी कशा पद्धतीने होणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा व्यूह रचना थोडासा बदल तो आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र कव्हर्स मध्ये उडवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक करतोय चुकी. बॉल सीमारेषा पार. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेला भेदून चिरून बॉल चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. या पद्धतीच्या चुका करून या मॅचला कदापि तुम्हाला जिंकता येणार नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये क्षेत्ररक्षणाचा दर्जा तो खूप महत्वाचा असतो. तो दर्जा जर तुमचा योग्यतेचा नसेल तर मग तुम्ही विजयाचं स्वप्न घरी पाहता ते मैदानात सातत्यात उतरवणं सत्यामध्ये उतरवणं ते तुम्हाला शक्य होत नाही. यावेळेस हा बॉल एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. सातत्य खूप गरजेचं आहे या खेळामध्ये आणि ते सातत्य पाहायला मिळत नाही. 2 चेंडूचा खेळ तर नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 13 या आकड्यावर आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. बघूया उर्वरित 4 चेंडू मध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. पुढचा बॉल समोर स्ट्रायकर एनकडे मिलिंद उभा आहे. चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. यावेळेस मिलिंदच्या बॅट मध्ये बॉल मिडल झालाय. मग तो मैदानाच्या आत थांबणार नाही. निघून जाईल कॉर्नरच्या क्षेत्रामधनं सीमा रेषा पार. मिलिंदच्या बॅट मधनं एक दमदार हिट आलाय. षटकार 6.
या षटकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या वेगानं पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदर 19 या आकड्यावर. अजूनही विजयाकरता जर आपण पाहिलं तर 3 या धावसंख्येची गरज आहे. अगदी सोपं केलंय मॅचला. दुसऱ्याच ओव्हर मध्ये मॅचचा रिझल्ट तो लागण्याची शक्यता आहे. यावेळेस फटका तो फसलाय मात्र निर्धान स्थळी पडलाय. 1 रन कंप्लीट केली आहे. दुसरी करता कॉलिंग आहे. 2 धावा त्या सुरक्षिततेनं पूर्ण केल्या. नवसाई संघ नाणेफेकीचा कौल जिंकला. आपला निर्णय जो आहे तो लगेचच कळवायचा आहे आणि मॅच संपल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. फिल्डिंगचा निर्णय घेतला. लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचे. सामना संपत आलाय. फक्त 1 धावसंख्येची गरज आहे आणि इथे विकेट मिळेल. ती 1 धाव लावण्याआधी विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजाला माघारी जावं लागेल. विकेटचं पतन खेळाडू बाद. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल त्यामध्ये कन्वर्ट झालाय. एकेरीच्या मदतीनं इथे विजयी होतीये टीम आई गावदेवी उमरोळी. आई गावदेवी उमरोळी या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे तन्मय तरे, ज्याचा खेळ अगदी चांगला राहिला आणि तन्मय तरे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक वितरित करण्याकरता सन्माननीय यशवंत लहांगे साहेब, उपसरपंच ग्रामपंचायत पडगे, आपल्याला विनंती करतो की आपण हे मॅन ऑफ द मॅचचं जे पारितोषिक आहे ते आपल्या शुभस्ते वितरित करावं आणि तन्मय ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.